तर चला मित्रांनो, आज आपलं हॉलचं जेवढं पण स्विच सॉकेट बसणार आहे तर ते कम्प्लीट झालेलं आहे. तर आपण कॉमन बाथरूमच्या शेजारचा कॉमन बेडरूम आहे, तर त्याच्यामध्ये आपण किती स्विच सॉकेट बसवले आणि त्याच्याविषयी आपण माहिती सांगणार आहे. तर ते तुम्ही बघा आपण कशी माहिती सांगतो ते. तर हे बघू शकता, हा जो आहे तो 8 मॉडेलचा स्विच बोर्ड आहे, बघू शकता तुम्ही. तर इथं आपण काय काय टाकले, हे 3 स्विच आहे, 3 स्विच टाकलेले आहेत. एक फॅन रेग्युलेटर आहे, एक सॉकेट आणि एक स्विच. तुम्हाला तर माहिती, एक सॉकेटला कंट्रोल करण्यासाठी एक स्विच टाकतो आपण. तर हा आहे असा. आणि हे बघू शकता, हा जो 1.5चा सप्लाय आहे, तर हा आपण खालच्या टर्मिनलला टाकलेला आहे. बघू शकता ही लाईन आहे, तर ह्या लाईनच्या खालच्या टर्मिनलला आहे आपला सप्लाय. आणि हे ज्या पॉईंटच्या वायरी आहेत, हे बघू शकता, ह्या 2 आलेल्या पॉईंटच्या वायरी आहेत. तर पॉईंटच्या वायरी म्हणजे कुठल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो. एक सिलिंगचा पॉईंट बघू शकता, हा सिलिंगचा पॉईंट. आणि एक होल्डर जे कंट्रोल होणार ह्या स्विचवर कंट्रोल होणार ते एक होल्डर. आणि जर हा जो आहे सिलिंगला, आपण समजा एक सिलिंगला आपण लाईट लावली तर ती लाईट कंट्रोल होणार मित्रांनो. तर बाकी आपण तुम्हाला सांगतो अजून. हे बघा, फॅनचं रेग्युलेटर साठी आपण कसं कनेक्शन केलंय. जी फॅनची पिवळी आलेली आहे ती ह्याच्या D8 आहे, हे फॅन रेग्युलेटर आहे, त्याला आपण जॉईन केलेली आहे. आणि हा फॅन कंट्रोल होण्यासाठी एक स्विच, ते स्विच त्याचं एक इथं टाकलेलं आहे, फिमेल अँड मेल असं केलेलं आहे. बाकी बघा, फेज न्यूट्रल असे कनेक्शन केलेले आहेत मित्रांनो. तर चला मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या राज वर्ल्ड ब्लॉग चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.